स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ओके. बघा तुमचे फ्रेंड्स कोण जॉईन व्हायचं राहिलं असेल तर पटकन जॉईन करायला सांगा. हॅलो रोल मॅम. नंबर 1. हा बोला दीक्षा. मॅम प्रॅक्टिकल मध्ये एक डाऊट होतं ते एक्सरसाइज मध्ये लास्ट क्वेश्चन मध्ये -5 -5 आणि -12 आणि -12 मग ते कसं सॉल्व्ह होत नाहीये. बरं ठीक आहे. मला हे करा, टेलिग्रामला टाका, मी सॉल्व्ह करून तुम्हाला पाठवते सगळ्यांनाच, ग्रुपवर टाकते. पर्सनलला टाका दीक्षा तुम्ही तो प्रॉब्लेम, माझ्या तर लक्षात नाही कोऑर्डिनेट्स. ओके मॅम. रोल नंबर 1 इज अब्सेंट. झोपल्या का काय बघा. कोमल आहेत ना पहिला. रोल नंबर 4. हा बोला आरती, काय प्रॉब्लेम आहे का? रोल नंबर 4 इज अब्सेंट. हाय कीर्ती बोला. हॅलो मॅम. हा लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम मध्ये dx आणि dy जर सेम असतील तर काय करायचं? कोणतं घ्यायचं? dx आणि सेम घेतल्यावर तुम्ही काय dx घेतला काय dy घेतला काय? येते का लक्षात? ते सेम कधी असणार आहेत माहितीये का? जेव्हा तुमचा स्लोप हा 1 असेल तेव्हा. मग तुमचा x पण इन्क्रीमेंट होतो 1नच आणि y पण इन्क्रीमेंट होतो 1न. तिथं तुम्हाला डेल्टा x कॅल्क्युलेट करायची गरजच नाही. ओके मॅम. हा जेव्हा dx आणि dy ddA साठी सेम असेल त्यावेळेस तुम्ही dx घेतला काय? स्टेप कॅल्क्युलेट करायला म्हणताय ना? येस मॅम. हा मग तुम्ही dx घेतला काय किंवा dy घेतला काय? जे काही घ्याल ते सेमच असणार आहे. कारण 4/4 इट विल बी 1 म्हणजे dx आणि dy इक्वलच आहेत. त्यामुळे जे काही कॅल्क्युलेशन येईल ते काय म्हणजे जेवढे नंबर ऑफ पिक्सेल्स येतील ते सेम राहतील. रोल नंबर 4 स्टील absent. 7, 8 is absent. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 absent. 15 absent आहेत. 21, 22 absent. 34, 35, 36. ठीक आहे बघा आपले फ्रेंड्स सगळे आलेत का? स्टील ओनली 63 स्टुडंट्स आर देअर. त्यातले तर 2 माझेच लॉग इन आहेत. एक लॅपटॉप वरून आहे आणि एक मोबाईल वरून आहे. Okay, so let us start with the Breslau's algorithm, circle generation algorithm once again. See, we need to draw the arc. पण arc draw करताना काय होते प्रॉब्लेम? तर ते आपल्या दिलेल्या ग्रिड पिक्सल मधून ते जात नाहीये. हा आपला प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपण एखादा आर्क प्लॉट करतोय तेव्हा तो काय होतोय? एखाद्या ग्रिड पॉइंट मधून जातोय किंवा एखाद्या पिक्सल मधून जातोय, एक दुसऱ्या पिक्सल मधून जात नाही. मग आर्क कसा ड्रॉ करायचा? मग त्यांना लाईनच ड्रॉ केली पाहिजे का? नाही, आपल्याला आर्क ड्रॉ करावा लागेल पण काहीतरी ऍक्च्युअल एरर येईल की जेणेकरून काय होईल की आपले पिक्सल कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. आपल्याला तेवढं आपल्याला कन्सिडर करता आलं पाहिजे. मग आपण पी नावाचा पॉइंट घेतला की ज्याच्यातून आपला आर्क हा गेलेला आहे आणि दुसरा पॉइंट आहे ए. मी जे सकाळी तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच मी पुन्हा तुम्हाला सांगते. जस्ट प्लीज पे अटेन्शन. जर सकाळी दिलं नसेल तर ए हा दुसरा पॉइंट आहे ज्याच्यातून आपला आर्क गेला नाहीये. Before B, there is a distance from the origin which is represented by the DA. DA ना आपलं डिस्टन्स हे सांगितलेलं आहे. जर आर्क गेला असता तर तो रेडियस झाला असता. ओके, इथपर्यंत लक्षात आलेलं सगळ्यांच्या? येस मॅम. येस मॅम. ओके, मुलांमध्ये? Yes, ma'am. Yes, ma'am. I have started from the starting only, Breslau's circle generation. ओके, तर आपला जो आर्क आहे तो आयदर ए मधून जायला पाहिजे होता किंवा बी मधून जायला पाहिजे होता, पण तो जात नाहीये. त्यामुळे काय केले आपण? ऍझ्युम केलं. वी हॅव ऍझ्युम दॅट की जर तो येथून गेला असता तर आपल्याला रेडियस डीए एवढी मिळाली असते. जर तो बी मधून गेला असता तर डीबी एवढी मिळाली असते. ओके, पण जर ह्या दोघांमधला जो एरर आहे म्हणजे ऍक्च्युअल पॉइंट कुठे आहे आपला? ऍक्च्युअल आपला पॉइंट कुठे आहे? जिथे आता तुम्हाला ब्लॅक कलरचा क्रॉस दिसतोय तिथे ऍक्च्युअल पॉइंट आहे.
बट व्हॉट हॅपन की आपल्याला हे मिळत नाहीये. मग आपल्याला पहिला पिक्सल ए पिक्सल पासूनचं ऍक्च्युअल पॉइंट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द डेल्टा ए. डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम ट्रू सर्कल पॉइंट, म्हणजे जे क्रॉस केलेलं आहे जिथून ऍक्च्युअली आपला कर्व पास झालाय त्याला ट्रू सर्कल पॉइंट किंवा पिक्सल म्हणतात. तिथून ए पिक्सलचं डिस्टन्स हे कुणी दाखवलंय डेल्टा ए न. सिमिलरली डेल्टा बी पण आहे जे की काय आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट बी फ्रॉम द ऍक्च्युअल पॉइंट, म्हणजे ऍक्च्युअल पॉइंट पासून कर्व वरचा जो ऍक्च्युअल पॉइंट आहे तिथून आपल्या पॉइंट बी चं डिस्टन्स आहे. ओके, आय होप की सगळ्या टर्म तुम्हाला कळाल्या. त्या 4 टर्म तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आले लक्षात सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट थिंग, डीए आपण स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे आपला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय पॉलिनॉमियल इक्वेशन आहे. पॉलिनॉमियल इक्वेशन नुसार डीए हा अंडर रूट एक्स आय प्लस 1. एक्स आय प्लस 1 का घेतलंय हे लक्षात आलंय का? ए चे कोऑर्डिनेट. बर, परत एकदा सांगते, लक्ष द्या. आपण पेन ची हेल्प घेऊयात. आता जनरली जर आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सॉरी कंट्रोल आता आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस घेऊया. सो वी विल ड्रॉ द फर्स्ट वन, एक्स ऍक्सिस. इज इट एक्स ऍक्सिस? कुठल्या ऍक्सिस आहे हे? एक्स ऍक्सिस. एक्स आणि वाय दोन्ही पण घेतलेले आहेत आपण. आता आपण असं अज्युम करूया की आपल्याकडे नंबर ऑफ एक्स ऍक्सिस वरचे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपण घेऊया. तर हा पहिला आहे. We will take the second one. Third one. For example, आता तुम्ही मला कोऑर्डिनेट सांगायचे. Then we will go for the y coordinates. हे असं वेळ जाते बघा. बोर्डवर असेल तर पटकन सांगितलं जाते. ठीक आहे. तर आता सपोज वी आर कन्सिडरिंग द इनिशियल पॉइंट. इनिशियल पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत आपल्या? फॉर एक्झाम्पल 0,0 असतात जनरली जेव्हा आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस प्लॉट करतो तेव्हा. नेक्स्ट एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू काय असते? 1. असं देता ना तुम्ही, 1 देता. त्यानंतर 2 देता. थोडक्यात तुम्ही काय करता, जर मी एक्स म्हणलं, ह्याला आय म्हणलं, तर पुढची व्हॅल्यू I plus 1 असते आय प्लस इट विल बी आय प्लस 1 असेल. त्याच्या पुढची व्हॅल्यू आपली काय असणार आहे? I plus 2. 2 आहे. बरोबर आहे. तसंच जर आपण ह्या वाय ऍक्सिस वर म्हणलं तर हे आपला आय आहे असं आपण कन्सिडर केलं तर आपली ही इकडची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होते. I minus 1. नाही, इन्क्रीमेंट होणार बाळा. इन्क्रीमेंट होते आय प्लस 1. खालून वरती जाताना इन्क्रीमेंट होतीये. सो आय प्लस 2 त्या पद्धतीने लिहितोय. ओके. पण जर हेच उलट केलं आपण, जर आपण आय कन्सिडर करताना इथे केला, ओके, तर त्याच्या आधीचा ऍक्सिस काय असेल? I minus 1. आय मायनस 1 असेल. त्याच्या आधीचा I minus कोऑर्डिनेट आय मायनस 2 असं आहे. मग आपण काय कन्सिडर केलं आता सध्या? वी हॅव अ कन्सिडर्ड लाईक दिस की आपल्याकडे एक पिक्सल आहे ज्याचं नाव आहे पी. पी पॉइंट आहे आपला तो.
मग पी पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? हू विल टेल मी? I I and I. आय म्हणणार नाही, आपल्याला काय सांगावं लागेल? X I and Y I. एक्स आय X, I म्हणजे and एक्सचा Y, I. पहिल्या पॉइंटचा तो एक्स ऍक्सिसची व्हॅल्यू, तसंच बरोबर वाय आय येणार. Y I. ओके, नाव सपोज आता आपण काय म्हणतोय, इथं आपला ए पॉइंट आहे आणि वी हॅव अ बी पॉइंट हियर. ओके, हा आपला कोणता पॉइंट आहे? ए पॉइंट आहे आणि दुसरा पॉइंट जो आहे तो कुठे आहे? इथे बी नावाचा पॉइंट आहे. नाव यू हॅव टू टेल मी व्हॉट आर द कोऑर्डिनेट ऑफ ए अँड व्हॉट आर द X I plus 1 and comma Y I. एक्स X, I plus I 1 plus and Y, प्लस I. 1 Y I. आणि वाय आय. तसं बी चे I. काय? X I plus 1 X, and I plus 1 X and I Y, I minus 1. minus 1. वाय आय मायनस 1. ज्यांनी कोणी क्वेश्चन विचारला होता त्यांना लक्षात आलंय का कसं काढले ते? Yes, ma'am. ओके, मग आपण काय म्हणतोय की आपला जो डी ए आहे दॅट इज रिप्रेझेंटिंग द रेडियस, हे कसं काढतोय आपण? ह्याचा स्क्वेअर. सो हाऊ आय विल राईट लाईक दिस, डी ए स्क्वेअर इज इक्वल टू ए पॉइंटचे आहे त्यामुळे ए पॉइंटचे कोऑर्डिनेट मी घेणार, जसे की एक्स आय प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय आय ब्रॅकेट स्क्वेअर. आणि DA डेल्टा A साठी घेतला ना तिथे? नाही रे बाळा, डेल्टा ए ही वेगळी टर्म आहे. आवाज व्यवस्थित येतोय का माझा? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, बाकीच्यांनी म्यूट वर जावा. श्रद्धा म्यूट वर जावा. काय असेल तर अनम्यूट करा, बोला आणि लगेच म्यूट वर हे करा. नंतर सेम डीबी स्क्वेअर करायचंय मला. डीबी स्क्वेअरला काय? त्याच्या कोऑर्डिनेट्सचं स्क्वेअर येणार आणि ऍडिशन येणार. सो एक्स आय प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अधिक वाय आय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, हे सांगितलं होतं आपण. ओके, तर हे कधी आहे? जर डीए स्क्वेअर आणि डीबी स्क्वेअर काढायचं असेल तर. आणि डेल्टा ए आणि डेल्टा बी काय आहे? आता डेल्टा ए मी कसा रिप्रेझेंट करूयात? हाऊ टू प्रेझेंट डेल्टा ए? सो आय विल राईट द डेल्टा ए इज इक्वल टू, तुम्हाला मग अशी फॉर्म्युला मी काय सांगितलं होता? डेल्टा ए इक्वल टू minus R square. DA square minus R square. डीए स्क्वेअर Square मायनस Square minus. R आर square. स्क्वेअर. बरोबर आहे, हे सांगितलं Yes. होतं. मग आता आपल्याला आधी हे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी वी नीड अ व्हॅल्यूज. बरोबर आहे, तर आपण हे सॉल्व्ह करून घेऊया. बाळा, डीए काय आहे मगाशी तुम्हाला सांगितलं, लक्ष द्या जरासं. हे बघा, डीए काय आहे? आपल्या ओरिजिन पासून, म्हणजे आपला जो ओ आहे, 0 पॉइंट आहे, तिथून इथं ग्रीन कलरची लाईन आहे की नाही? ग्रीन कलरची लाईन आहे, तिथून ए पर्यंत डिस्टन्स, तिथून ए पर्यंत, ए पॉइंट कुठे आहे आपला? तिथपर्यंत डिस्टन्स आहे. मला माहित नाही तो पॉइंट आर्क वर आहे, आर्कच्या बाहेर आहे, आर्कच्या आत आहे. मी नियरेस्ट पिक्सल घेतलेलं आहे, आत आहे की बाहेर आहे हे आपल्याला माहिती नाही. ओके, त्यामुळे ते डीए झालं, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू पॉइंट ए. डीबी पण काय आहे? मग दुसरा पॉइंट घेतला, एक आतला घेतला, एक बाहेरचा घेतला. त्याच्यानंतर डीबी काय झालं? मग ओरिजिन पासून बी पॉइंट पर्यंत डिस्टन्स. इथपर्यंत आलं लक्षात? Yes, ma'am. आता दुसरी गोष्ट, हे आपण कुठून घेतलं? ओरिजिन पासून. आता पॉइंट ए पासून ऍक्च्युअल पॉइंट जो आहे, आपला ट्रू पॉइंट जो आहे, सर्कलचा जो पॉइंट आहे, तो कुठं आहे? इथे तुम्हाला ब्लॅक कलरचा स्पॉट दिसतोय आता, तो आपला ऍक्च्युअल पिक्सल Yes, आहे. हा, त्याला ट्रू पॉइंट असं म्हणलं जातं. मग पॉइंट ए पासून त्या ट्रू पॉइंट पर्यंत डिस्टन्स जे आहे ते आहे ते आपलं डेल्टा ए. ओके, पॉइंट ए पासूनच ऍक्च्युअल जो आपला ट्रू पॉइंट आहे, सर्कल पॉइंट आहे, त्याच्यावर तिथपर्यंत डिस्टन्स हे कुणी रिप्रेझेंट केलं? डेल्टा ए न.
तसंच आता बी पासूनचं ऍक्च्युअल पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स हे डेल्टा बी न रिप्रेझेंट झालं. आलं लक्षात? येस मॅम. Yes, ma'am. हा, आता बघा आपल्याला हे इथपर्यंत आपण आता बघितलं की डीए म्हणजे काय आहे, xi+1 आणि yi. हे कोऑर्डिनेट कसे आले कळालं? येस मॅम. येस मॅम. हा फॉर्म्युला कुठला आहे आपला? पॉलिनॉमियल सर्कल जनरेशनल इक्वेशन आहे हे आपलं. ओके, तर त्याच्यानुसार आपण हे व्हॅल्यूज पुट केल्या. नंतर डेल्टा ए म्हणजे डेल्टा एचं काय आहे तुम्हाला सांगितलं. डेल्टा ए जर तुम्हाला काढायचा असेल तर डीए स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर करायचे. डेल्टा बी काढायचं असेल तर डीबी स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर काढायचे. आणि जो तुम्हाला डिसिजन फॅक्टर आहे ज्याच्यावरून तुम्ही तुमचा नेक्स्ट पिक्सल कॅल्क्युलेट करणार आहात, तो नेक्स्ट पिक्सल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे? हे जे डेल्टा ए आणि डेल्टा बी तुम्ही कॅल्क्युलेट केले त्या दोघांची मी ऍडिशन करणार आणि त्याच्यावरून मला डिसिजन फॅक्टर हा मिळून जाणार, मला तो भेटणार. मग हा डिसिजन फॅक्टर किंवा आपला जो डेल्टा ए आहे तो कधी पॉझिटिव्ह असेल कधी निगेटिव्ह असेल. ओके, फ्रॉम द फिगर, आत्ताच्या फिगर नुसार काय डेल्टा ए इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डेल्टा ए आपला काय होतं कारण की एक्स व्हॅल्यू आपली इन्क्रीमेंट होत चालली आहे, बरोबर आहे का? पण डेल्टा बी च्या बाबतीत काय झालेलं आहे, आपला वाय हा कमी कमी होत चाललाय. म्हणजे मे बी ती व्हॅल्यू काय होऊ शकते, निगेटिव्ह येऊ शकते. एक्स ऍक्सिसच्या व्हॅल्यू हॅलो मॅम. आवाज येत नाही मॅम. मॅम. आवाज येतोय का? येस मॅम. मॅम. हा, ओके. मग आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेट करत गेलात म्हणजे ह्या फॉर्म्युलामध्ये आपण काय केलं, डीए स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर अधिक डीबी स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर हे आपल्या एररच्या डिसिजन फॅक्टरच्या फॉर्म्युल्यात ठेवलं. आणि हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह केलं करताल त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीचे किंवा त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताल त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीने इक्वेशन मिळेल. इथपर्यंत लक्षात आलं? तुम्हाला हे बॉक्सेस सॉल्व्ह करायचे असतील, स्क्वेअर वगैरे कॅल्क्युलेट करायचे असेल, यू कॅन गो फॉर दॅट. ओके, आलं का लक्षात? येस मॅम. येस मॅम. हे कसं आलंय इथपर्यंत लक्षात आलं का? ही जी एरर टर्म आहे काय केलं आपण, डीए स्क्वेअरच्या ठिकाणी डीए स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवली, डीबी स्क्वेअरच्या ठिकाणी डीबी स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवली पॉलिनॉमियल इक्वेशन मधून. ओके, त्यानंतर जेव्हा हे आपल्याला इक्वेशन मिळालं आपण इनिशियल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे? इनिशियल व्हॅल्यू आपण माहित एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू आर अशी कन्सिडर केली होती अल्गोरिदम मध्ये. कळतंय? येस मॅम. पहिला पॉइंट कुठे आहे आपला? पहिला पॉइंट इथे, डायग्राम कडे बघा. पहिला पॉइंट कुठे आहे आपला? इथे. इथं एक्स आणि वाय ची काय व्हॅल्यू आहे? एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू आर. आणि तीच व्हॅल्यू आपण कुठं ठेवली आहे सध्या? ह्या इक्वेशन एक्स आणि वाय च्या ऐवजी तिथे ह्या इक्वेशन मध्ये ठेवली. जेव्हा ही व्हॅल्यू तुम्ही ठेवली त्यावेळेस एरर टर्म काय असेल? तर ती आपली इनिशियल एरर टर्म असेल. कशावरून? कारण तो आपला पहिला पॉइंट आहे जिथून आपण आपले पॉइंट प्लॉट करायला सुरुवात केली होती. इथपर्यंत लक्षात आलंय? येस मॅम. मॅम आपण म्हणजे ते मागच्या symmetry of- इनिशलाइज केलंय ते आपण त्या इक्वेशन मध्ये ठेवायचे का? हा, ठेवायचे. मग आता तुम्ही एक्स आय जिथं 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 दिसतंय आपल्या इक्वेशन मध्ये तिथं काय ठेवणार? 0 ठेवणार. आणि वाय आय जिथे जिथे दिसतंय तिथं तुम्ही काय ठेवणार? आर. मग आपल्याला काय R. मिळेल? पहिल्या ब्रॅकेट मधून नुसता 1 मिळेल, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये वाय आय स्क्वेअर मिळेल, तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये परत 1 मिळेल. म्हणजे 1 कसे मिळतात बघा? पहिल्या ब्रॅकेट मध्ये, थर्ड ब्रॅकेट मध्ये
आपल्याला 1 मिळालेला आहे. ओके, देन आर स्क्वेअर ठेवतोय आपण, सॉरी वाय स्क्वेअर, वायच्या ऐवजी आपण आर ठेवतोय, तो आर स्क्वेअर इथे एक मिळाला. देन वी आर गेटिंग द आर मायनस 1. आर मायनस 1 ठेवलेले. आर मायनस 1 तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. व्हॉट विल बी द आउटपुट? आर मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं काय येणार आहे इक्वेशन? आर स्क्वेअर आर स्क्वेअर मायनस मायनस आर स्क्वेअर मायनस 2r प्लस 1. प्लस 1. त्यामुळे आपल्याला तिसरा 1 मिळतोय. ओके, सो वी आर गेटिंग द 3 ones. येस और नो?